हिवाळा सुरू झालाय आणि थंडी सुद्धा बऱ्यापैकी वाढते. तर या थंडीमध्ये बऱ्याच जणांना शौचाला कडक होण्याची तक्रार असते. आणि शौचाला जर कडक होत असेल तर होतं काय नेमकं, तर त्याचा दाब जो आहे तो गोदावलींवर पडतो आणि मग संडासच्या जागी सूज येणं, ठणका बसणं किंवा भयंकर वेदना होणं आणि बसता न येणं अशा तक्रारी सुरू होतात. आणि यालाच आपण बोलीभाषेत मूळव्याध असं म्हणतो. तर त्याला आयुर्वेदाने अर्शव्याधी असं म्हटलेलं आहे. आणि जर संडासच्या जागी जखमा होत असतील तर त्याला आपण फिशर किंवा परिकर्तिका असं संबोधलं जातं. तर या व्याधीमध्ये एक विशेष भाजी आयुर्वेदाने सांगितलेली आहे जी पथ्यकर आहे. विशेषात अर्शसोहितम, जी सुरणकंद. ही सुरणकंद भाजी ही अर्शव्याधीमध्ये म्हणजे मूळव्याधीमध्ये विशेषतः पथ्यकर आहे. त्यामुळे ज्यांना अशा तक्रारी असतील त्यांनी आपल्या आहारात सुरणकंदाचा समावेश करायला हरकत नाही. मग या सुरणकंदाची भाजी म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा त्याच्या ज्या कोवळी पानं येतात त्या कोवळ्या पानांची भाजी गुणकारी ठरू शकते किंवा आपण जसे बटाट्याच्या काचऱ्या करतो त्या पद्धतीने सुरणकंदाच्या काचऱ्या करून त्या तुपात किंवा तेलात तळून आपण त्याचा आहारात समावेश करू शकतो. तर या सुरणकंदाबद्दल आपण अधिक माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्याआधी व्हिडिओ आवडत असतील, मी दिलेली माहिती आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. तर आयुर्वेद या सुरणकंदाबद्दल काय सांगतो, तर सर्वेषु कंदशाकानां सुरणः श्रेष्ठमुच्यते असं सुरणकंदाबद्दल ग्रंथामध्ये सापडतं. म्हणजेच काय, तर सगळ्या प्रकारच्या ज्या कंदभाज्या आहेत, कंद स्वरूपात आपण ज्या भाज्यांचं सेवन करतो त्या सगळ्या भाज्यांमध्ये सुरणकंद हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. बघायला गेलं तर कंदभाज्या या जमिनीतून मिळवल्या जातात, त्यामुळे जमिनीचं पार्थिवत्व जे आहे ते त्या भाज्यांमध्ये दिसतं आणि त्यामुळे कंदभाज्या या पचायला जड असतात. परंतु सुरणकंद हे दीपन कर्म दाखवणारं आहे. तर दीपन कर्म म्हणजे काय, तर आपला जठराग्नी वाढवणारा आहे. त्यामुळे ज्यांना भूक कमी लागते, जेवणात रुची नसते, तर अशा लोकांनी सुद्धा सुरणकंदाची भाजी खायला हरकत नाही. परंतु सुरणकंद हे चवीने तुरट आणि तिखट आहे आणि उष्ण स्वभावाचा आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार अम्लपित्ताचा त्रास होतो, दाह होतो किंवा ज्यांना रक्ताचे व्याधी आहेत, पित्ताचे व्याधी आहेत, अशांनी सुरणकंदाचा वापर हा बेताने करायला हवा. या सुरणकंदाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे ग्राम्य आणि दुसरा वन्य. तर ग्राम्य सुरणकंद म्हणजे ज्याचं कल्टिवेशन केलं जातं आणि वन्य सुरणकंद म्हणजे जे जंगलात आपोआप उगवून येतात. तर बऱ्याचदा काय होतं, जर सुरणकंद व्यवस्थित पक्व झालेलं नसेल तर त्याचे काही वाईट परिणाम जसं की तोंडाला सूज येणं किंवा खाज उठणं अशी लक्षणं निर्माण होतात. तर हे होऊ नये म्हणून आपल्याला सुरणकंदाच्या भाजीसोबत आम्ल म्हणजे आंबट रसाचा संयोग करावा लागतो. जसं की तुम्ही सुरणकंदाची भाजी करताना आमसुलांचा वापर करणं, चिंचेचा वापर करणं किंवा ज्या दिवशी सुरणकंदाची भाजी आहारात आहे त्या दिवशी ताकाचा समावेश करणं. अशी काही युक्ती करून आपण सुरणकंदाच्या औषधी गुणांचा पुरेपूर वापर करून घेऊ शकतो. तर अशी नवनवीन माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.